त्यांना बोलण्याचा अधिकारच त्या सत्ता त्यांनी विकत घेतले. इलेक्शन आहे कुठे? इथे नेपाळसारखं होईल ना तेव्हा त्यांचे डोळे उघडतील. ह्या क्षणाचे साक्षीदार व्हावेत म्हणून आम्ही आज पुण्याहून इथे त्यांना पाहायला आलेलो आहोत. मराठी मुंबई ही आज आपण दिसतोय 1993ची जरी दंगल घेतली शिवसेनामुळे मुंबई वाचली आणि त्याच्याचमुळे आज मराठी माणूस दिसतोय, नाही तर कुठेतरी फेकला गेला असता. लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी चिन्मय जगताप. खरं म्हणजे मुंबईतल्या राजकीय इतिहासातली एक मोठी घडामोडच घडली, ती म्हणजे राज ठाकरे हे शिवसेना भवन येथे तब्बल 20 वर्षानंतर आले. खरं म्हणजे आज पाहायला गेलो तर या मोठ्या घटनेविषयी, घडलेल्या या एका मोठ्या क्षणाविषयी नक्की शिवसैनिकांना काय वाटतं हे आपण जाणून घेतोय. या चर्चेला सुरुवात करतोय. तर काय वाटतं आज 20 वर्ष फार आम्हाला असं वाटतं दिवाळीचा सण आहे आज आणि महाराष्ट्राच्या मराठी जनतेच्या दृष्टीने फार शुभ दिवस आहे हा. आणि असंच आम्ही पुढे घोडदौड चालणार आहे. एवढीच आमची आम्ही ईश्वराच्या प्रार्थना आहे त्यांना. आणि पाहायला गेलो तर विरोधकांचं म्हणणं असं आहे की सत्तेसाठी एकत्र आले. त्यांना बोलण्याचा अधिकारच त्या सत्ता त्यांनी विकत घेतले. इलेक्शन आहे कुठे? हे बिनविरोध निवडतात. ती निवडणूकच व्हायला नको होती. त्याने आधीच ठरवायला पाहिजे होतं तुमचे एवढे आमचे एवढे. दॅट्स ऑल. कशाला शो करताय? हा सगळा शोबाजी तमाशा चाललेला आहे आमच्या दृष्टीने. ही लोकशाही राहिली नाही. इथे नेपाळसारखं होईल ना तेव्हा त्यांचे डोळे उघडतील. केव्हाही यायलाच पाहिजे. मराठी माणसांनी जागृत राहून केलं पाहिजे एवढं आपली विनंती आहे. का परत असा संधी येणार नाही. आता जर तुम्ही गाफील राहिलात तर परत तोंड काढायची जरूर नाही. मग तुम्हाला मराठी माणूस कंप्लीट संपला जाणार आहे. जसे आता विकले गेले ना, तो सांगतो महापौर आमचा हा होणार. पुढे काही वर्षांनी म्हणतील चीफ मिनिस्टर पण आमचाच व्हायला पाहिजे. घाटकोपर आमचा गुजरातला जोडा, नवीन मुंबई गुजरातला जोडा, ही पण त्यांची मागणी येणार आहे. बघा, कळलं की नाही? त्यामुळे आपण गाफील राहिला, मराठी माणूस जर गाफील राहिला तर खलास झाला. माझ्या मते परत संधी मिळणार नाही. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे, महाराष्ट्र मुंबईतल्या जनतेत सगळ्यांनी खाली येऊन मतदान केलं पाहिजे त्या दिवशी. आता मी 80 वर्षाचा आहे. आम्ही सकाळपासून राबतो, फिरतोय. आम्हाला जाणीव आहे, सगळ्यांची जाणीव पाहिजे. नाही तर परत तुम्हाला ही संधी येणार नाही. कळलं की नाही? काय वाटतं? मराठी माणूस हा खरं लोक म्हणतात की मुंबईतून फेकला गेला, असं काही नाही. मराठी माणूस हा इथेच आहे आणि आज 20 वर्षाने का होईना. बघा, एखादं पाण्यात जर एखादं समजा काठी मारली तर तेवढं पुरतं पाणी ओसरतं, पुन्हा ते एकत्र येतंच. तोच प्रकार आहे. त्यावेळेला काय कोणाचे गैरसमजूनमधून कदाचित ते दूर गेले असतील, परंतु आज मात्र अशी स्थिती आहे की दोन्ही भाऊ एकत्र आले. त्यामुळं एक मोठी ताकद आम्हाला मराठी माणसाला मिळालेली आहे. आणि ज्यांच्या नावाने आम्ही आजपर्यंत म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आम्ही कडवट शिवसैनिक 1966पासून आम्ही याच्यामध्ये त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आज आहोत. पण ज्यावेळेला आमच्यासमोर ही अशी परिस्थिती निर्माण झाली की काही वेळा कोणाचा समज गैरसमज, पण ते आई जगदंबेने ते समज दूर केले आणि दोन भावांना एकत्र आणला. हा एक मोठा अत्यानंद आमच्यासारखा ज्येष्ठ शिवसैनिकांना झालेला आहे. आणि त्याचा परिणाम बघा, आम्ही त्यावेळेला पण त्यांच्याबरोबर होतो. आत्ताही जरी वय झालं तरी आत्ताही त्या नात्याने आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज फिरतोय, प्रचार करतोय. आणि मराठी माणूस टिकला पाहिजे. मराठी माणूस आज या मुंबईचं वास्तव्य झालं पाहिजे आणि मुंबई ही आमची महाराष्ट्राचीच राहिली पाहिजे आणि मराठी माणूसच महापौर झाला पाहिजे. तो पण आमच्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चेलाच झाला पाहिजे अशी आम्हाला खात्री वाटते. आणि ती होणार. आपल्या माध्यमातून मी लोकांना जे गोरगरीब जे लोक आहेत त्यांना सांगतोय की तुम्हाला जर खरंच जगायचं असेल, तुम्हाला खरंच आज पुढे जर चांगलं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या दोन भावांना साथ द्या. पाहायला गेलो तर विरोधक काय म्हणतात की सत्तेसाठी एकत्र आले. हे बघा, 80% आमचं समाजकारण होतं, 20% राजकारण होतं आणि आज त्या मतानेच वागलो आहे. परंतु दुर्दैवाने असे की जे समाजकारण करता करता ते बाहेर गेले. पण एक खालचा म्हणजे वडाचं झाड आहे, वडाच्या झाडाचे जे मूळ आहेत ते मूळ आम्ही आहोत आणि मूळ तिथेच आहेत.
ते झाल्या त्या कुठे काय फांद्या बिंद्या होत्या ते गेले, पाखरं उडून गेले. पण तसं काही नाही आहे. ज्यांची जाणीव आहे मराठी मुंबई ही आज आपण दिसतोय, 1993ची जरी दंगल घेतली शिवसेनामुळे मुंबई वाचली आणि त्याच्याचमुळे आज मराठी माणूस दिसतोय. नाही तर कुठेतरी फेकला गेला असता. आणि तो प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून मराठी माणसाने जागे राहायला पाहिजे. आणि काय सत्तेसाठी वगैरे, सत्ता कुठे आली काय, कुठे सत्तेसाठी नाहीच आहे. सत्ता आली काय गेली काय, पण मराठी माणसासाठी एकत्र आहे. सत्ताही का, तर आता तो एक उपकरण झालं की सत्ता असेल तर आपल्याला काय करता येतं म्हणून ती सत्ता. आम्ही सत्ता नाही पण एकत्रीकरण होणं ही काळाची गरज आहे. आणि हा काळ बदलल्यामुळे हा असं होणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाला मी आवाहन करेन की ही खरी वैऱ्याची रात्र आहे. ती वैऱ्याची रात्रातून बाजूला व्हायचं असेल तर या दोघं युतीच्या भावांना आपण मतदान करा. त्यांना एकत्र आणण्यासाठी जो पाठिंबा आहे तो सगळ्यांनी आपण आपल्या नातेवाईकांना सांगा, आपल्या ज्येष्ठांना सांगा, आपल्या आप्तेष्टांना सांगा. पण मराठी माणूस शिकला पाहिजे, मुंबई माझी राहिली पाहिजे आणि ती राहावी अशी आई जगदंबेला प्रार्थना करतो. जय हिंद. राजसाहेब आणि उद्धव साहेब आज एकत्र आलेत. आम्हाला हा आनंद म्हणजे शब्दात सांगता न येण्यासारखा आनंद आहे आम्हाला. आणि ह्या क्षणाचे साक्षीदार व्हावेत म्हणून आम्ही आज पुण्याहून इथे त्यांना पाहायला आलेलो आहोत. म्हणजे राज ठाकरे सेना भवनात येणार म्हणून पुण्याहून इकडे आलेलो आहे. काय वाटलं यावं, काय तुमच्या भावना प्रकट करा. मराठी माणसासाठी जे हे दोघे बंधू करू शकतात ते इतर कोणी कुठलाही राजकीय नेता करू शकत नाही ह्याची खात्री आम्हाला आहे. खूप अभिमानाचा हा क्षण आहे आणि गौरवानी छाती भरून आलेली आहे. आज या विरोधकांना पाणी पाजायची वेळ आलेली आहे. त्यामुळे मराठी जो एकसंघ झाला आहे तो खूप खरोखर अगदी भरून येत आहे. म्हणजे माझ्याकडे त्याच्यासाठी शब्द नाही आहे. पाहायला गेलं तर तुम्ही संघर्ष केला दोन ठाकरे बंधूंमध्ये, तुमचाही संघर्ष मोठा. आता जे झालं ते झालं, आता आम्हाला आनंद व्यक्त करायचा आहे. भविष्यात मुंबई ठाकरेंचीच राहणार होती आणि राहणार. त्याचा दिवस हा आमच्यासाठी दिवाळीसारखा होता अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिल्यात. यामुळे नक्कीच भविष्यात मुंबईकर ठाकरे बंधूंना साथ देतात का हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. बघत रहा लोकमत मुंबई.